तानाजी पंत, तुम्ही स्वराज्याचे सूरनीस अनुभवी आहात. आम्ही गड उतरतो तो तुमच्या भरोशावर. म्हणजे आता स्वराज्याच्या सुरनीसांना युवराजांना जाब द्यावा लागेल. युवराजांनाच नाही, स्वराज्यात जो मागेल त्याला जाब देता आला पाहिजे. लेख आहे तिकडे युवराज नाही नाही त्या अपशब्दांनी आमची खरडपट्टी काढतात आणि त्यांच्या शब्दांचे गोडवे गाते. तुम्ही एवढी मातब्बर मंडळी असून सुद्धा कायम दादासाहेबांच्या उणीवास दाखवत राहिलात. हे बरं नाही अनाजी का? बघितलं तानाजी पंत? मी बघितलं. तुम्ही बघितलं का? बघवत नाहीये. मग डोळे मिटून घ्या. तुंब जळला तरी पीळ जळत नाही अशी तुमची गत तानाजी पंत. तू काय करून ठेवलं ते? कुठं अडकवून ठेवलं आम्हाला? नको नको म्हणताना मोठा खास घ्यायला गेलात आणि कसं निस्तारायचं हे? मोरोपंत, अहो नका हो घाबरू दादा असताना. अहो अशा गोष्टी होतच असतात. सोमाजी, काय होतात अशा गोष्टी? अरे या स्वराज्याच्या राजधानीत पेशवा म्हणून रुबाबात वावरलो मी. त्याच स्वराज्याच्या या राजधानीत आरोपी म्हणून तोंड दडवत फिरावं लागतंय. अहो उद्या ह्या काढण्या फुलांचे हार बनतील, पायात रांगोळ्या असतील. आज तोंड लपवणारे उद्या पाया पडतील. बघा, बघतच राहा. पंत, दादा बोलला म्हणजे तसंच होणार. आणि जनार्दन पंत, तुम्हीही जीवाला लावून घेऊ नका. निर्धास्तच आहे मी देवा. थोडी तपकीर मिळाली तर आणखी निर्धास्त होईल. सगळं मिळणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा गोष्टी घडतच असतात. हे राजकारण आहे. अहो पंत, एवढा मोठा बादशहा शहाजहान, त्याला नव्हती अटक झाली? कोण कशाला? आपले थोरले महाराज साहेब शहाजी राजांनाही अटक झाली होती. दादा, अरे धिंड काढली होती ना रे? हो, बघा, धिंड काढली होती. असं समजू नका. अशा गोष्टी घडतात म्हणून तर मोठेपण मिळतं. कुठलं बी उदाहरण कुठं बी देऊ नका. आणि अनाजी पंत, तुम्ही सहजवारी घेताय पण यो मामला गंभीर आहे, लक्षात ठेवा. ऐकलं का? मी कशाला घाबरतोय? घाबरायचं असेल तर तुम्ही घाबरा. अरे थांब सुदामा, थांब. मोरे जाऊ नकस. अरे माहिती, अरे इट्टी राहिली तर राहून देत, पण त्यांची सावली तुझ्यावर पडून घेऊ नकस. का रे असं म्हणालास? अरे त्यांनी लई चुकीचं काम केलंय. गड्यावर शिव्या देतात त्यासनी. काय केलं र? विश्वासघात केलाय युवराजांचा. बघितलं तानाजी पंत? आता लहान लहान मुलं देखील बोलायला लागली. तुम्ही चला. पंत, दादांसारखं चला, हत्तीच्या चालीन. सोमा बोलतो म्हणजे बरोबर बोलतो. काय म्हणजे काय मागं राहा ना ग? घेतले समद बैजवार घ्या. घेतले समजा. बर ये आता. सुनबाई, अव केवढा उशीर? महालक्ष्मीची ओटी भरून आलो. म्हटलं पन्हाळगडावर एवढे दिवस राहतो आहोत, जाताना तिचा तिला मान द्यावा. बरं केलं. आमच्या खासगीतून दिवाबत्तीच्या खर्चाची व्यवस्था लावली आहे. हे झाक झालं. आता एकदा समद पेटारण संदुका नजरेखाली घालून घ्या.
काय राहिले का ते बघा. बर, प्रसाद घे. आणि युवराजांना सांग, रायगडावर जायची आमची सगळी तयारी झालीये. पण युवराज कुठे आहेत? आबासाहेब, आम्ही निघालोय रायगडावर यायला. आम्हाला माहितीये की तुम्ही नसाल आमच्या स्वागतासाठी, बाहू पसरून आम्हाला कवेत घेण्यासाठी. रायगडाच्या दरवाजात उभं राहून ह्या शंभूबाळ असं म्हणणार नाही तुम्ही आता कधीच. आम्हाला माहिती आहे आबासाहेब तुमचं स्वागत. आम्हाला ठाऊक आहेत तुमचे सलगीचे शब्द. शंभूराजे, अलौकिक प्रतिभा आणि अद्वितीय पराक्रम याचं मिलन आज तुमच्यामुळे घडलं. तुमच्या तलवारीची धार श्रेष्ठ का तुमच्या शब्दांची धार श्रेष्ठ, हाच आम्हाला प्रश्न पडलाय आता. आबासाहेब, आम्हाला ठाऊक आहे. इथून पुढे रायगडावर शंभू बाळा अशी तुमची हाक नाही ऐकू येणार आम्हाला. पण तुमचा आवाज आमच्या कानात घुमतोय, मनात साठून राहिलाय. आता दुसरं काही ऐकू आलं नाही तरी परवा नाही त्याची. शंभूबाळ, जगदीश्वराच्या मंदिरात गेले होते. साकडं घालून आले. बरं झालं मंदिरात जाऊन आलात. गरजेचं होतं. हो ना. काळजी नका करू, होईल सगळं ठीक. मागचे दिवस यावेत आणि गडावर शोभून दिसावेत पुन्हा, म्हणून अभिषेक घातला. तसं बघितलं तर तुमचे मालक अनाजीपंत समजूतदार आहेत आणि शंभूराजे हळव्या मनाचे आहेत. अनाजीपंतांसाठी जगदीश्वराला केलेला अभिषेक वाया नाही जायचा. आबासाहेब, अजून आम्ही पन्हाळगडावरच आहोत. पण बघा, आमच्या मनपाखरानं सज्जा कोठीवरून झेप घेतली सुद्धा आणि तुमच्या चैतन्याच्या हवेत ते तरंगतंय. बघा, त्यानं सुरकांडी मारली आणि जमिनीवर धडकणार असं वाटत असतानाच पुन्हा आकाशात झेपावलं. केवढी ती लगबग, केवढी ती धडपड. आबासाहेब, त्याच्या आर्तशेनं आता रायगडाचं अंतःकरण विरघळेल. विरघळेल, विरघळेल. बघाच आबासाहेब, आज मुजरा नाही, नमस्कार नाही, पाया पडणं काही नाही. त्या मला आलिंगन. आबासाहेब, बघताय ना आबासाहेब, जय्यत तयारी करावी लागली आम्हाला. जय्यत तयारी आमच्या घरी जाण्यासाठी. कारण समोर अनेक अडचणी आहेत. रस्त्यात अपशकुन करणारे आहेत, पायात पाय घालणारे आहेत, आमच्या अपयशानं खुश होणारे आहेत, एखादं काम बिघडलं की आनंद साजरा करणारे आहेत, मागं ओढणारे आहेत, आमची प्रगती पाहू न शकणारे आहेत. पण आम्ही जुमानत नाही कशालाच. कारण आम्हाला समोर दिसतायत ते आमचे आबासाहेब. आमचे आबासाहेब आणि त्यांची शिकवण. शंभूराजे, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कापड मोजताना गजाला आणि माल तोलताना तराजूला हिसका दिल्याशिवाय इथला व्यवहारच पुढे सरकत नाही. अशा जगात आपण राहतो. ते तुम्हाला कचाट्यात पकडण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतील, पण तुम्ही नेहमी सतर्क राहा. कावेरी,
हो कशाला घाबरताय? आणि देवदेव माझ्यासाठीच करताय? कशाला उपास तपास करता हो? हो माझ्यासाठी देवदेव करायचा, चिंतेनं अबोला धरायचा. मग कशासाठी ही देवपूजा? मी तुमच्यासाठी देवपूजा करीत नाही. देवपूजा दादासाठी नाही, मग ही देवपूजा कोणासाठी? युवराजांनी गडावर लवकर यावं यासाठी देवपूजा. कावेरी, काय बोलतेस तू? युवराजांसाठी पूजापाठ? माझ्या दादाला ज्यांनी कैद केलं त्यांच्यासाठी देवपूजा? शिव 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 शिव, कलियुग दादा, घोर कलियुग. तरी नशीब माझ्या नावानं कुंकू तरी लावते कपाळी. गडावरच्या इतर बायका अभिमानाने कुंकू लावतात, मी शर्मेने लावते, हे तेवढं ध्यानात ठेवा. वहिनी, तुम्ही तर बोलूच नका. महाराजांच्या चितेचा विस्तव विझला रे विझला की शंभूराजेंना कैद करायला पळाला. इतकी कसली घाई झाली होती हा? आता भोगाव पापाची फळं. युवराज, युवराज, तुम्ही इथे आहात होय? आमचे पेटारे संदुका पुढे धाडल्याही, सामान सुमानांच्या बैलगाडा रायगडाच्या दिशेने पुढे रवानाही केल्या. भवानीबाग धारात त्या जवळ आहेत, त्यांचाही मेढागड उतार झालाय. युवराज, कधी एकदा रायगडावर जातोय असं झालंय आम्हाला. चला लवकर. युवराज, रायगडावर जायची सगळी तयारी झाली. आबासाहेब रायगडावर नसताना आम्ही रायगडावर जाऊ शकतो का? तेवढी हिंमत आहे आमच्या उरात? तेवढं बळ आहे आमच्या पायात? येसू आबासाहेब नावाचा वारा रायगडावर नसताना आम्ही श्वास घेऊ शकतो का? आबासाहेब नावाचा उजेड रायगडावर नसताना आम्ही कटकारस्थानांच्या अंधाराचा सामना करू शकतो का? युवराज, आता संकटांना सामोरं जायला हवं. हिंमत होत नाही हो येसू. म्हणजे इथून माग आम्ही कुठेही असलो, काहीही केलं तरी वाटायचं एक आधार असायचा. आपले वडील बघती, करती, पाहून घेती, निस्तरती, ते आहे. आता तेच नाही. म्हणजे आमच्याकडे गुलाल आहे, खोबरं आहे, पालखी आहे, गोंडा आहे, ढोल आहे, लेझीम आहे, मानकरी आहेत. एवढंच काय, पण देऊळ सुद्धा आहे. पण देवळात देवच नाही हो. या देवाला शोधावं तरी कुठं आणि कसं? येसू रायगडावर जाताना धास्तावलं होतं मी पहिल्यांदा रायगडावर आम्हाला आबासाहेब दिसणार नाही. दिसायला ते असणारच नाही. वडील गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर काळीच धाकधूक करणार नाही, मन धास्तावणार नाही, पोटात जास्तीचा गोळा येणार नाही. आल्यावर ते कुठला प्रश्न विचारतील, त्यांना काय सफाई द्यायची, सगळं थांबणार कायमच. आणि हे सुद्धा तेवढंच खरं की आबासाहेबांनी आम्हाला नेहमी मायेनं पोटाशी धरलं. कधी जखमांच्या दऱ्या दिसू दिल्या नाहीत की दुःखाचे कळस बघू दिले नाहीत. पण संपलं सगळं. येसू आई गेल्यानंतर भुई पारखी होते आणि बाप गेल्यानंतर आभाळ गायब होत. हे अनुभवतोय आम्ही. आणि म्हणूनच स्वतःच्या गावाला जाताना आनंदी नाही आम्ही. युवराज, असं नका ना बोलू. येसू तुम्हीच बघा,
स्वतःच्याच घरी जाण्यासाठी केवढी तयारी करावी लागते आम्हाला. 10,000ची फौज पाठवली, पिलाजी शिर्क्यांना पाठवली, रूपाजी भोसले, बाबाजी सणस, दादाजी नलावडे यांना आमच्या घराचा रस्ता मोकळा करायला सांगितले. येसू आपल्याच घरट्यात जायला, सुखानं पंख मिटून घ्यायला केवढी काळजी घ्यावी लागते. तरी नशीब शिवपुत्र म्हणून जन्माला आलो आम्ही. युवराज, सगळं ठीक होईल. आता मनात फक्त एकच ठेवा, रायगड. रायगड स्वराज्याची राजधानी, आबासाहेबांचा रायगड.